चला सलामीची जोडी लवकरात लवकर या, मॅच सुरू होणं गरजेचं आहे. बॉल चॉईस होईल आणि त्यानंतर सुपर 8ची पहिली मॅच. यानंतर दत्तनगर वॉरियर्स आणि 10वा मैल वॉरियर्स या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे 12 मॅन चला. सलामीची जोडी दाखल होते. एका बाजूने अनिकेत आंबेकर ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने अनिकेत. ही जोडी नक्कीच दाखल होताना पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. सुपर 8चे सामने जो विजयी तो मात्र थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणार. कोण विजयी कोण पराभूत, येणारा वेळ येणारा काळ मात्र सामन्याचं समीकरण ठरवून देताना पाहायला मिळेल. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. आणि या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजांचं नाव आहे श्रीमंत राजे शिवछत्रपती. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग पर्व 3 सुपर 8चे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतील. अनिकेत ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला अनिकेत आंबेकर, तर गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगार अभिषेक शेबाळे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू हलके जाताना खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. 2 क्षेत्ररक्षकांची धरी तर भेदली आहे. तिथेच चेंडू सीमारेषेच्या लगत अडवला जाईल. सन्मानजनक सुरुवात. 2 धावा आल्यात. 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. साज बाज आणि ताज 3 धावा येतील आणि या 3 धावसंख्येबरोबर संघाचं खातं उघडलं जात आहे. चार षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. इथे बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर चढवलं. क्षेत्ररक्षक धावता. झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. सीमारेषेला लगत चेंडू अडवलाय. सिंगल डबल तर समीकरण इथे देखील अवलंबलं जाईल. 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 5. वडकी गावठाण चॅलेंजर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, तर पांडवनगर वॉरियर्स हा संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. पंचांचं बोट आकाशाकडे जातंय आणि इथे बडी मछली जाल में अनिकेत आंबेकर बॅक टू द पॅव्हिलियन.
अनिकेतला परतवण्यामध्ये यश. 6 षटकारांचं रेकॉर्ड मात्र अनिकेत आंबेकरचं आपण पाहिले, परंतु त्यानंतर मात्र थोडीशी शांत प्रकारची खेळ त्याची मैदानावरती पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर ओमकार ऑन स्ट्राईक. अभिषेक शेवाळे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ठाऊक असावा अभिनय तो एक साल कभी नाही. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे देखील चेंडू डॉट निर्धाव. चांगली गोलंदाजी अभिषेकची. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न, प्रयास, धाव घेतलीसाठी प्रयत्न देखील होतोय. संधी होती परंतु इथे चित्त्याची चापळा, वाघाची दौड पाहायला मिळाली आहे. एक धाव येईल. धाव फलकावरती 6. 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट. कोण ठरणार पहिला संघ जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणार, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला जर कानमंत्र द्यायचे असतील ना, त्यावेळेस मात्र ओव्हर संपल्यानंतर तुम्ही ते कानमंत्र देऊ शकतात, याची नोंद घ्या.
पुन्हा एकदा मॅच सुरू होताना पाहायला मिळेल. अभिषेक शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकला अनिकेत. शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी आहे. पुढे सरसावत आक्रमण तर केलं. आडवा बॅटने चेंडू हवाई फायर लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धावफलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 12 धावा पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार वडकी गावठाण चॅलेंजर संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. अगदी 25 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. 25 संघांमध्ये गेले 10 दिवस क्रिकेटचं युद्ध आपण पाहिलं आणि त्यापैकी 8 संघ आज मात्र सुपर 8 मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळाले आणि 8 संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक 2 सचिन शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून दाखल होत आहेत. 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती मोठ्या थाटाबाटात संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. 12 म्हटलं की 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस स्वामी विवेकानंदांची जयंती आपल्या सर्वांना ठाऊक असावी. 12 धावा आहेत. इथे अगदी आपण पाहूया गरगर चेंडूला फिरवलं जाते. बोटांची किबया दाखवली जाईल. डॉट चेंडू आलाय. इथे मात्र पुढे सरसावत आक्रमण तर केलं. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 विकेट. ओमकारला देखील परतवण्यामध्ये यश. वडकी गावठाण चॅलेंजर्स अतिरिक्त खेळाडू अद्याप आलेला नाहीये. नी बॅटर शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 बाद 12 धावा आहेत. पहिले 2 चेंडू या षटकाचे सचिन यांच्या बात्यातून लाजवाब येताना पाहायला मिळालेत. वडकी प्रीमियर लीगचा थरार. उद्या मात्र स्पर्धेचा असणारा ग्रँड फिनाले महाअंतिम 16 या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. शाहरुख मुलानी ऑन स्ट्राईक. क्षमता आहे शाहरुख मुलानीमध्ये देखील मोठे मोठे फटके खेळण्याची, परंतु संयमाने खेळावं लागेल. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवावा लागणार कारण अनिकेत आंबेकर आणि त्या पाठोपाठ ओमकार ही जोडी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाली आहे. इथे देखील अडबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. अगदी शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होईल. धावफलक 2. धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 14. हा चेंडू इथे सूर्य 1 परंतु डाव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. वाईट बॉलचा इशारा आहे. बॅकफुटवरती सरकले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. अगदी सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी देखील पलायन. 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. पुढे सरसावत आक्रमण तर ठोकलाय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळालाय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय. चौकार आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. चौकार आहे. 4 धावा येतील.
21 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शाहरुख मुलाने आक्रमण करतायत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावतात. चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न, झेल सुटलाय, झेल सुटलाय आणि इथे शाहरुख मुलानीला जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे झेल सुटलाय की मॅच सुटली हे पाहणं देखील गरजेचं आहे. 3 धावा येतील. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. टीम मीटिंग सारखी सारखी नकोय. सहकार्य करायचंय सर्वांनी. या ठिकाणी जे नियम आहेत त्या नियमाला बाधिल राहून या ठिकाणी मॅचेस होतील. सर्वांना एक विनंती आहे, आपण आयोजक आहात, चला या इकडे. विशाल चला या इकडे. 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. डेथ बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पृथ स्वरूपाचा चेंडू, फुलटा स्वरूपाचा चेंडू. आडबाटने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. 1 2 3. इथं देखील जीवनदान. गलती 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 ओपे गलती. वारंवार शाहरुख मुलानीला जीवनदान दिलं जात आहे. धावफलकावरती 26. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटला की मॅच सुटली आहे हे येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. इथे आक्रमण. शाहरुख मुलानी सेट ऑन दी फायर. जीवदाना पाठोपाठ आलाय षटकार. छेरन. शाहरुख मुलानीला जीवनदान देणं इतकं काही सोपं नाहीये मित्रांनो. कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची क्षमता शाहरुख मुलानीमध्ये पाहायला मिळते. सुपर 8च्या लढती आहेत, ह्या चुका टाळाव्याच लागतील. डू ऑर डाय, करा अथवा मरा. अभी नाही तो एक साल कभी नाही. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ जाऊन दाखल होणार. 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा मार्गस्थ आहे. इथे देखील पुढे सरसाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र समोर दिशेने हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टर लँड होईल. एक टप्पा खाची मारेशाच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली आहे बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 36 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 23 धाब्यांची खेळी शाहरुख मुलानीची आहे. तारणहारता ठरतात शाहरुख आपल्या संघासाठी. प्रथमेश. इथे देखील समोर दिशेने आक्रमण तर केलं. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. इथे झेल टिपलाय. शाहरुख मुलानीला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक 3. 2 जीवनदानं जरूर मिळाली होती. एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलकावरती नजर टाकूया.
ओव्हरच्या मध्ये जर कोणता खेळाडू कानमंत्र द्यायला देत असेल तर 5 धावांची पेनल्टी आहे. षटक संपल्यानंतर तुम्ही येऊ शकता, याची नोंद घ्या. आणि बॅटने चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. चेंडू एक टप्पा का सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. धावफलकावरती 40. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा आहेत. चाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. करण गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचं षटक निर्णायक षटक देत ओव्हर मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. इथे पुढे सरसावत आक्रमण. अनिकेतच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती नजर टाकूया. 46 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी असलेले बाकी आहेत. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. विजय प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण तर ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपला जाईल. अनिकेतची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4. विकेट. वडकी गावठाण चॅलेंजर संघ अडचणीत सापडत चाललाय. अडचणीतून दिशा द्यावी लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. रंगतदार मॅच होणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोनही संघ इथे हार मानायला तयार नाहीयेत. विजय प्रत्येक संघासाठी महत्वाचा असलेला पाहायला मिळेल. समर्थ शेवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज समर्थ करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ते निर्माण होऊ देऊ नका. आत्मविश्वासाने लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. आणि बॅटने इथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी पलायन होतंय. 2 धावा तर घेतल्यात. तिसऱ्या धाबेसाठी पलायन होणार का? तिसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न आहे. इथे पंचांकडे अपील होईल. 1 रन शॉट अर्थात 2च धावा आहेत. धावफलकावरती नजर टाकूया. 48 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. देत ओव्हर मध्ये अफलातून गोलंदाजी किरण यांची पाहायला मिळते. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. तिथे लांबी कमी पडली आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झाला आहे. फलंदाज होईल बाद. विकेट. 48 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती स्थिर आहेत. अडचणीमध्ये सापडलाय संघ. ओळखलत का सर मला? पावसात आलं कुणी. कपडे होते करदमलेले. केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला. बोलला वरती पाहून. गंगामाई आली पाहुणी गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पुरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी. बायको मात्र वाचली. भिंत खचली. चूल विजली. होते नव्हते ते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी फक्त आले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा नको सर मला. जरा एकटेपणाच वाटला. मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा. आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. पुनश्च एकदा हा चेंडू करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. महत्वपूर्ण मॅच. संसार तर बोडलाय. अर्धा संघ नक्कीच तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय.
एका बाजूने आता समर्थ तर दुसऱ्या बाजूने सूरज, दोन सख्खे भाऊ आहेत, लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण तर केलं, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खिलाडी के मस्तक पे दस्तक और छलन षटकार. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती बनवलं गेलं 54 धावा, विजयासाठी 55 धाब्यांचं टार्गेट. यानंतरचा होणारा सामना दत्तनगर वॉरियर्स विरोधामध्ये 10वा मैल वॉरियर्स. बोथ कॅप्टन या, नाणेफेक लगेचच होईल. दत्तनगर वॉरियर्स आणि 10वा मैल वॉरियर्स बोथ कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक आपण संपन्न करतोय. चला, वडकी गावठाण चॅलेंजर सलामीची जोडी येणं गरजेचं आहे. वडकी गावठाण चॅलेंजर क्षेत्ररक्षण साजवा, तर पांडवनगर वॉरियर्स टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. तर यानंतरची मॅच दत्तनगर वॉरियर्स विरोधामध्ये 10वा मैल वॉरियर्स. बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. नाणेफेक आपण करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. पुरंदर केसरी पहिलवान बंटी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण संपन्न करतोय. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 12 दिवसीय क्रिकेटचा महोत्सव, 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी नक्कीच या गावामध्ये, वडकी गावामध्ये संपन्न होते. WPL पर्व 3 कोण ठरणार दावेदार. प्रत्येक वर्षी नवीन नवीन दावेदार या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेत. या वर्षीचा दावेदार कोण, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. या वर्षीचे दावेदार, पुढल्या वर्षीचे असणारे आयोजक कोण असतील, यासाठी लढती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी दाखल झाली आहे. प्रथमेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला अभिषेक शेवाळे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी युवराज शेवाळे सज्ज होताना पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि विजयासाठी 55 धावा, समीकरण जरूर पाहायला मिळतंय. दत्तनगर वॉरियर्स टीम निर्णय काय आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तर 10वा मैल वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होते. पहिला संघ कोणता, जो बक्षीस पात्र फेरीचा दावेदार आहे. एका बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर, तर दुसऱ्या बाजूने पांडवनगर वॉरियर्स. प्रथमेश ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजी मार्कवर युवराज शेवाळे सज्ज होत आहेत. लेट्स दी प्ले, पंचांचा इशारा आला जाईल. ओल्ड इज गोल्ड, युवराज शेवाळे. पहिल्या चेंडूवरती आडे बॅटने प्रहार तर झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला स्टॉप चेंडूला खेळलाय, तोपर्यंत एक धाव आली आहे. एका धावेने संघाचं खातं, संघाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होतोय. एक धाव, स्विस बँकेचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलंय. एका धाव संख्येने अजूनही 54 बनवायच्या आहेत. आणि बॅटने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद.
एका बंधूने दुसऱ्या बंधूची विकेट घेतली आहे. फलंदाज होईल बात अभिषेक शेवाळे. बडी मछली जाल में विकेट आली आहे. त्या ठिकाणी छोटी मुलं बसलेली आहेत. ते बॅनर आहेत ते थोडेसे व्यवस्थित ठेवा. उद्याचा दिवस सहकार्य करा. जे साईडला बाउंड्री लाईनला बॅनर लावलेले आहेत फक्त उद्याचे दिवस व्यवस्थित ठेवा. धन्यवाद. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. इथे न्यू बॅटर दाखल होत आहेत. सागर कामठे पहिल्या चेंडूवरती आल्यासरची आक्रमण करतील आणि चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 7 धावा धावफलकावरती आहे. म्यानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले 7 मावळे लढले होते स्वराज्यासाठी. आज या दोनही फलंदाजांना विजयासाठी पांडवनगर वॉरियर्स संघासाठी लढायचंय. तर गोलंदाज युवराज यांना मात्र वडकी गावठाण चॅलेंजर संघासाठी लढायचे. मानस आहे या स्पर्धेचा करंडक उचलायचा. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. टीट फॉर टॅट. जाशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज सागर कामठेला देखील परतवण्यामध्ये यश. विकेट. धक्का क्रमांक दुसरा. जुनं ते सोनं का म्हटलं जातं. जुनं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजायला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये युवराज शेवाळे अफलातून सुपर डुपर हिट गोलंदाजी करतायत. 7 धावसंख्येवरती 2 विकेट घेतलेत. तर न्यू बॅटर ऋषिकेश शेवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अफलातून गोलंदाजी युवराज यांची पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. युवराज इथे बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली. चेंडू तावेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 2 3 झेल सुटला आहे आणि इथे जीवनदान ऋषिकेश यांना मिळालं जात आहे. संधी तर निर्माण केली होती युवराज यांच्या माध्यमातून परंतु संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळालं नाहीये. धावफलकावरती 8 सुपर 8च्या लढतींमध्ये 2 संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट. कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 8. आम्ही देतोय तुम्हाला मनोरंजनाची साथ आणि आपण पाहतोय सजला गेलाय वडकी प्रीमियर लीगचा थाट. जबरदस्त आयोजन. धावफलकावरती 8 धावा आहेत. 19 चेंडू आणि 47 धाबींची गरज. प्रथमेश आणि ऋषिकेश ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बंधूंची जोडी आपण पाहतोय. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. अगदी आपण पाहूया नशिबाची साथ थोडीशी खराब आणि त्यानंतर इथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटक संपेल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला. अवघ्या 8 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्यात. ओल्ड इज गोल्ड. युवराज शेवाळे यांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बॉल पंचांकडे जमा करा ही विनंती असेल. 18 चेंडू आता शिल्लक आहे आणि विजयासाठी 47 धाबींची गरज. चेंडू 47 समीकरण पाहायला मिळत आहे. प्रथमेश आणि ऋषिकेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. चला वेळ वाचवा. वेळ अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचेत. जवळपास 10:30 वाजून गेलेत. त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या विनंती असेल. खास करून स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभ आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे, उद्योजक आणि प्रसिद्ध असे बैलगाडा मालक कॉकटेल बैलाचे असणारे ओनर आदरणीय संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांचं शुभागमन आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
त्यांना वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे युवा उद्योजक आदरणीय अजयजी साबळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे, सातत्याने पारितोषिकांच्या माध्यमातून शाबासकीची थाप देताना पाहायला मिळतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा षटक शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून हलक्या छताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक घेतील, अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल, धावफलकावरती 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. शेवटचे आता 17 बॉल बनवायचे आहेत, अजूनही 46 धाबा. काहीच सोपं, काहीच अवघड समीकरण अशक्य असं काहीच नाहीये. टीम मीटिंग अजिबात नकोय, वारंवार विनंती आहे. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. ठाऊक आहे आम्हाला की मॅच महत्त्वपूर्ण आहे, परंतु टीम मीटिंग थोड्याशा कमी केलं तर बरं होईल. 9 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर शाहरुख, स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दुर्बत्ती राहतील, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार की चौकार? षटकार आहे. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 15. क्षमता आहे प्रथमेश मध्ये मोठे फटके खेळण्याची. शाहरुख मुलांनीवरती होते 11 बॉल. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत, मोठा फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल. प्रथमेशला देखील परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक 3, विकेट. न्यू बॅटर दाखल होत आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज करण करतील, अडचणीमध्ये संघ नक्कीच सापडलाय. आता बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. त्याचप्रमाणे युवा उद्योजक आणि ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य आहे अजयजी साबळे यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. आपलंही मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अगदी आपण पाहूया यूट्यूब लाईव्ह सौजन्य या स्पर्धेच्या निमित्ताने अमोल दादा गायकवाड, त्याचप्रमाणे आदरणीय वडकी नगरीचे असणारे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे. तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटात क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. षटक समतील मैदानाच्या आतमध्ये 2, धावफलकावरती 3 बाद 18. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 37 धाबा. 12 चेंडू 37. काहीच सोपं, काहीच अवघड समीकरण अशक्य असं काहीच नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. अनेक दानशूर दातृत्वदाते आहेत. सर्व दानी हातांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अगदी प्रत्येकाने योगदान मात्र या स्पर्धेला दिलंय. आणि त्यानंतर 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी, 12 दिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल, अर्थात वडकी प्रीमियर लीग. अठरा धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 12, बनवायच्या 37 धावा. 12 चेंडू 37 समीकरण पाहायला मिळत आहे. प्रयत्न करावेच लागतील शेवटच्या क्षणापर्यंत.
इथे आक्रमण होतंय, आडवा बाटणे, चेंडू उंच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झालाय दर्शक, चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ वारा. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने 22 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. महाराष्ट्राची भूमी म्हटलं की संतांची, शूरवीरांची, नरवीरांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली आणि वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी समाधी संत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आपल्याला ठाऊक आहे. हा इतिहास 22 अंकाचा आहे. अवघं 22 वर्षाचं आयुष्य संत ज्ञानेश्वर महाराजांचं होतं. अनेक वेदना सहन केल्या, परंतु संघर्षातून इतिहास घडला जातो हे मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांकडून देखील आपण पाहिलंय. नितीन गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत येत आहे, डॉट चेंडू येईल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या, 33 धावा. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? 10 चेंडू 33. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, हवाई तडाखा तर आहे, चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इस्कोला गाड आला, तो लाईव्ह झिंगार आला, षटकार. शेवटचे 9 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना रंगतोय मित्रांनो. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोनही संघ इथे विजयाच्या आकांताने धावत आहेत. विजय मिळवायचा आहे, त्यासाठी कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. इथे देखील आक्रमण, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल, लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. लागोपाठचा दुसरा आलाय, षटकार. षटक संपल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये कानमंत्र देऊ नका, विनंती आहे वारंवार. धावफलकावरती नजर टाकूया. 34 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 21. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये झुंजत आहेत. कोणाला तरी बाजी प्रभू देशपांडे व्हावं लागेल, कुणाला तरी संताजी धनाजी व्हावं लागेल, कुणाला तरी जीवा महाला व्हावं लागेल, कुणाला तरी सूर्याजी मालुसरे व्हावं लागेल. इथे सुराज्य घडवायचंय. आक्रमण, परंतु इथे झेल मात्र टिपलाय. ऋषिकेशची खेळ देखील संपुष्टात. फलंदाज होईल बाद. विकेट आली आहे. चला वेळ वाचवा. वेळेचं महत्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळच्या सत्रामध्ये रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला नेहमीच महत्व देत चला ही विनंती आहे. धावफलकावरती 34, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू 21. राहुल शेवाळे न्यू बॅटर दाखल होत आहेत. इथे एस्टनच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. पुलस एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 34. शेवटचे 6 बॉल आणि बनवायच्यात 21 धावा. तोडा फोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावं लागेल. एखाद 2 मोठाले फटके अजूनही सामन्यामध्ये रंगत आणू शकतात. ते मोठाले फटके येणं गरजेचं आहे. फटके येणार का? षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायची आहे. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा हो सबसे बडा. चला स्पीडअप करा, खेळाडूंना विनंती आहे. यानंतर दत्तनगर वॉरियर्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. सर्व टीम 11 मावळ्यांसोबत रेडी राहा विनंती आहे. तर दुसऱ्या बाजूने 10वा मैल वॉरियर्स. सलामीची जोडी लगेचच सामना झाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. चला वेळ वाचवा, वेळ विनंती आहे. वडकी गावठाण चॅलेंजर्स. किरण आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. नजाकत दाखवावीच लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागणार, यात मात्र शंका नाही आहे. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है.
मुठ्ठीभर जमीन अभि तोलला पुरा आसमान बाकी आडो बाटने दिशा दिले क्षेत्ररक्षक धावतात अनिकेत आंबेकर चेंडू अडवतील फेकी होईल तोपर्यंत एक धाव येते एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती 35 शेवटचे आता 5 चेंडू बनवायच्यात 20 धावा एकान दोन मोठाले फटके एकान दोन षटकार सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात परंतु ते येणार का प्रश्न चिन्ह जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये जे काही करायचं ते सोबाळावरती करायचंय अभिनय तो एक साल कभी नाही समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब खिलाडी के मस्तक पे दस्तक चेंडू सीमारेषा फरार हे रास्ते हे 4 के चौकाराच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल 39 धावा आहेत शेवटचे 4 चेंडू बनवायच्या 16 4 चेंडू 16 धावा विजयाचं समीकरण शनोशनी रंग बदलणारा खेळ आपण पाहतोय क्रिकेट निश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं भारतीयांच्या नासानासामध्ये भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं सूरज हा चेंडू इथे सूर्य एक लाजवाब अफलातून शेवटचे 3 चेंडू 16 धावेंची गरज 3 मोठे फटके आता आवश्यक आहे अब नहीं चलेगा इक्का दुक्का लगेगा पडेगा चौका और छक्का आक्रमण गरजेचं आहे इथे मात्र आक्रमण चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर पहिला तर आलाय षटकार शेवटचे आता 2 चेंडू बनवायच्या 10 धावा 2 चेंडू 10 धावेंची गरज षटकार आणि चौकार आता गरजेचे आहेत कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये युट्यूब लाईव्ह सौजन्य अमोल दादा गायकवाड यांचं देखील शुभागमन होतंय आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतो 2 चेंडू बनवायच्या 10 धावा श्वास रोखून ठेवणारा सामना ज्या फलंदाजाने लागू दिली नाही आपल्या फलंदाजीची चाहूल त्याचं नाव आहे राहुल आक्रमण करेल तर दुसऱ्या बाजूने सूरज इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता आडबाटने चेंडू खेळलाय सिंगल तर घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेंची गरज अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढू शकते एखादा नो बॉल एखादा वाईट चेंडू सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो यात मात्र शंका नाहीये परंतु तो येणार का प्रश्नचिन्ह पांडवनगर वॉरियर्स संघ आता देव पाण्यात ठेवावे लागतील इथे दांडी गोल आणि याच बरोबर वडकी गावठाण चॅलेंजर स्पर्धेतील पहिला संघ आहे जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय खूप खूप असं अभिनंदन तर पांडवनगर वॉरियर्स चांगला खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला तुमचंही हार्दिक स्वागत आम्ही करतो दत्तनगर वॉरियर्स टीम चला आता एका लाईनअप मध्ये लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अकिताब ओल्ड इज गोल्ड युवराज शेवाळे मॅन ऑफ द मॅच जोरदार टाळ्यांच्या गात्रात स्वागत करूया आपलातून गोलंदाजी त्यांची सातत्याने पाहायला मिळाली आहे युवराज सर या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मल्हार डेव्हलपरचे प्रोप्रायटर तुषार मोडक आपणास विनंती आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच द्यायची